महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. संस्कारी सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचे संस्कार काय आहे हे गेले 4 वर्ष महाराष्ट्रानं अनुभवलं आहे. तुम्ही जनतेला कुत्रा म्हणताय, जनतेला भाडेके तट्टू म्हणताय. याच कुत्र्यांना हाडं टाकून तुम्ही मतं घेतलीत का? आणि या जे भाडेके तट्टू आहेत, या भाडेके तट्टूंना विकत घेऊन तुम्ही सत्तेवर आलात का? देवेंद्र फडणवीस हे एखाद्या सुलतानासारखे वागत आहे. सुलतान, मोगल काळातले सुलतान असे वागायचे. आणि सुलतानाच्या विरुद्ध कोणी जनतेनं आवाज उठवला की त्याला ते कठोर शिक्षा द्यायची. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे आणीबाणी घोषित केली. आणीबाणी, जनतेच्या कराच्या पैशातून एक प्रकल्प निर्माण करायचा, राबवायचा. त्याच्यामध्ये मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीनं तो प्रकल्प पुरा करायचा. म्हणजे जनतेच्या पैशातले 200-500 कोटी रुपये खिशात घालायचे. मग त्या प्रकल्पाचा गाजावाजा करायचा, टी व्हीचे कॅमेरे लावायचे, आमच्यासारखं कोणीच नाही असं सांगायचं. आणि आम्ही नसतो तर हा प्रकल्प झालाच नसता वगैरे निवेदनं करायची, जनतेला मूर्ख बनवायचं. आणि त्यानंतर हा प्रकल्प जेव्हा कोसळून पडतो, जनतेच्या कराचा पैसा अशा प्रकारे भगदाडं पडतात आणि त्यावर जर जनता व्यक्त झाली, मग ते समाज माध्यमांवर असेल, वृत्तपत्रात असेल, टी व्हीला असेल, तर जनतेला भाडेके तट्टू, डॉग्स, कुत्रे असं म्हणून त्यांची चेष्टा करायची. हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकतं. हे सुलतानाचं राज्य आहे. आणि सुलतानाबरोबर आजूबाजूला त्यांचे जे निजाम आहेत सगळे, ते फिदी टाळ्या वाजवत होते, काल बाकं वाजवत होते. लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली सुलतानशाही आहे. म्हणे महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचं सगळ्यात मोठं षडयंत्र जर कोणी रचलं असेल तर ते अमित शहाने रचलं, नरेंद्र मोदींनी रचलं. आणि खान तशी माती, त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस. काय बदनामी केली महाराष्ट्रात? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्राची? आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात करोना काळापासून सर्व विषयांवर. ते जरा तुम्ही एकदा ऐकून पहा. महाराष्ट्रातले आमदार खासदार 50-50 कोटीला विकले आणि विकत घेतले. ही काय महाराष्ट्राची बदनामी नाही? तुम्ही आमदार खासदार विकत घेत असताना आणि त्याच्यावर सरकार बनवलं, यापेक्षा या राज्याची कुठली बदनामी झाली असं मला वाटत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे मालवणला कोसळतो भ्रष्टाचारामुळे, ही काय या राज्याची बदनामी नाही? असे किती उदाहरणं आम्ही तुम्हाला द्यायचे की तुम्ही या राज्याची रोज बदनामी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. तो भगतसिंग कोश्यारी होता ते राज्यपाल, महात्मा फुल्यांपासून शिवाजी महाराजांपर्यंत त्याने जी वक्तव्य केली बदनामीकारक, आणि तुम्ही त्याचं समर्थन करत होतात. शिवरायांच्या बदनामीचं, महात्मा फुल्यांच्या बदनामीचं, डॉक्टर आंबेडकरांच्या बदनामी, जी काय महाराष्ट्राची बदनामी नाही. मिस्टर फडणवीस यांना वैफल्य आलं आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, निराश आहेत, ते गोंधळलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जितके दिवस आपण या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी राहतो आहे, तितके दिवस ते फावडे घेऊन बसलेले आहेत. बस पैसे काढायचे ठेकेदारांकडून. काल ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला